राज्यातील मराठवाड्यात सध्या पावसाने कहर केलाय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली। शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेला आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच पळवण्यात आला। त्याच अनुषंगाने गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली। 24 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी मराठवाड्यातल्या महाप्रलयाचं सर्वात मोठं कारण काय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशद करत सांगितले। देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले, महाप्रलय का आला, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारी, आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। ऐन नवरात्रीच्या काळात मराठवाड्यात पावसाने हाहाकार घातला आहे। विस्कटलेला संसार, मोडलेली घरं, झोपलेली पिकं आणि विस्कटलेली मनं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक घराला अंधाराच्या साम्राज्यानं ग्रासले। पुराच्या पाण्याने सगळेच खरवडून निघाले। नजर जाईल तिथे पाणी आणि नजरेतही न मावणारं पाणी मराठवाड्याची ही कहाणी झाली आहे। अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला घर पाडणारी ही गोष्ट आहे। मराठवाड्यात 21 सप्टेंबर पर्यंत 23,414 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। दरम्यान मराठवाड्यात अचानक अतिवृष्टी का झाली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती सांगितली। मराठवाड्यात झालेल्या महाप्रलयाचं सर्वात मोठं कारण म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल। हवामान बदलाचा परिणाम हा मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात झाला ते दिसून आलं। गेले 10 ते 15 वर्षात मराठवाड्याला दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा संकटांना सामोरे जावं लागत आहे। त्यावर जागतिक बँकेने दिलेले 6,000 कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। दरम्यान मराठवाड्यात झालेल्या या अतिवृष्टीचा फटका तेथील स्थानिक नागरिकांना तर झालाच, पण हे सावट अद्याप संपलेलं नसून पुढील 5 दिवसांत राज्यातील सर्वच भागात धुव्वाधार पावसाचा इशारा आहे। बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मराठवाड्यातील काही भागात आजपासून ते 29 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आता हे झालं मुख्यमंत्र्यांचं आणि हवामान खात्याचं, पण मराठवाड्यात अचानक अतिवृष्टी का झाली याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा। धन्यवाद।